की ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय असतं आणि ते वाढलं म्हणजे नक्की काय होतं? बरोबर आहे. फारच चांगला प्रश्न आहे. सगळ्या लोकांना माहिती असतं की ब्लड प्रेशर म्हणजे एक सिस्टॉलिक म्हणजे वरचं, डायस्टॉलिक म्हणजे खालचं. आता सिस्टॉलिक म्हणजे वरचं ब्लड प्रेशर हायर आणि खालचं ब्लड प्रेशर लोअर असतं. सिस्टॉलिक हायर, डायस्टॉलिक लोअर असतं. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर ज्या वेळेला आपलं हार्ट कॉन्ट्रॅक्ट करतं त्यावेळेला ज्या ट्यूबमध्ये आपलं जे पुढच्या ट्यूबमध्ये जे ब्लड प्रेशर असतं त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात. मी इथे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करतो की एक मी ट्यूब आणलेली आहे इथे दाखवायला. हे हार्ट आहे असं समजा. आणखीन हे असं कॉन्ट्रॅक्ट करत आहे आणि ह्याला अटॅच्ड एक ट्यूब आहे म्हणजे आपली अओर्टा आहे. आणि त्यानंतर त्याला ब्रांचेस येतात. एक राईट उजव्या हाताकडे जाते, एक 2 ब्रेनकडे जातात आणि एक डाव्या हाताकडे जाते. आपण ऑटोमॅटिक मशीन नॉर्मली डाव्या हाताला लावतो कारण उजव्या हाताने आपण ते बसवतो. घराघरामध्ये हल्ली ऑटोमॅटिक ब्लड प्रेशर मशीन्स आहेत. तेव्हा ज्या डाव्या बाजूच्या आर्टरीमध्ये, रक्तवाहिनीमध्ये जेव्हा ब्लड जात असतं तिथलं आपण ब्लड प्रेशर मेजर करतो. सो आता तुम्ही म्हणाल की सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असं केल्यानंतर हे ब्लड प्रेशर ह्यात ब्लडमध्ये गेलं मग त्याच्यात प्रेशर आलं, बरोबर आहे. मग डायस्टॉलिकमध्ये कसं काय ब्लड प्रेशर येतं? तर ह्याचं कारण असं आहे की ह्या ट्यूब्स रिकाम्या नसतात. या सगळ्या ट्यूब्स कायम भरलेल्या असतात. त्यामुळे त्याच्यात जरी हे हार्ट कॉन्ट्रॅक्ट करत नसलं, डायलेट करत असलं तरी व्हाल्व त्याच्यामध्ये असल्यामुळे ते परत जात नाही प्रेशर आणि त्यात जे प्रेशर शिल्लक राहतं त्याचं नाव डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे. सो असं सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे. पण आता ही अगदी साधी डेफिनेशन झाली. आता त्याच्यापेक्षा जरा जास्ती खोलात जाऊन मला खरंच एक्सप्लेन करायचं आहे की ब्लड प्रेशर म्हणजे काय, ॲक्च्युली ब्लड प्रेशर म्हणजे काय. सो ब्लड प्रेशर इज अ मॅथमॅटिकल फॉर्म्युला आणि तो मॅथमॅटिकल फॉर्म्युला 2 गोष्टींनी बनलेला असतो. एक म्हणजे कार्डियाक आउटपुट आणि दुसरा म्हणजे पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेझिस्टन्स अशी त्याची नावं आहेत. कार्डियाक आउटपुट टाइम्स पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेझिस्टन्स इज इक्वल टू मीन ब्लड प्रेशर. कार्डियाक आउटपुट म्हणजे आपल्या हार्टमधनं जेवढं बाहेर पडतं तेवढं आणि पेरिफेरल म्हणजे आपल्या ज्या अगदी पाया आणि हातापर्यंतच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत तिथून त्याला जेवढा रेझिस्टन्स येतो. करेक्ट, बरोबर. सो कार्डियाक आउटपुट म्हणजे जेवढे सीसीज ब्लड बाहेर पडतं मिनिटाला तो म्हणजे कार्डियाक आउटपुट. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे एकेका बीट बरोबर ते प्रत्येक आकुंचनाबरोबर. बेसिकली इट इज स्ट्रोक व्हॉल्यूम टाइम्स रेट इज अ कार्डियाक आउटपुट. आणि स्ट्रोक व्हॉल्यूम इटसेल्फ म्हणजे स्ट्रोक व्हॉल्यूम तो 3 गोष्टींवरती अवलंबून असतो. कॉन्ट्रॅक्टिलिटी, प्रीलोड आणि आफ्टरलोड. तर आपण ह्या सगळ्याचा जर विचार केला गोष्टींचा तर बऱ्याच गोष्टींवरती ब्लड प्रेशर अवलंबून असतं की आपण आपला हार्ट किती जोरात पंप करतो आहे, त्याच्यामध्ये आधी किती ब्लड गेलं होतं आतमध्ये, त्यानंतर पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेझिस्टन्स म्हणजे पुढे रेझिस्टन्स किती आहे त्याला पाईप्समधून. अशा बऱ्याच गोष्टींवरती ब्लड प्रेशर अवलंबून असतं. आणखीन त्याचं सगळ्याचं मेळ म्हणजे आपलं ब्लड प्रेशर आहे. पण मग ते वाढतं म्हणजे काय होतं? कारण बऱ्याच जण वाढलेलं असतं पण ते लक्षातच येत नाही. बरोबर. तर वाढतं म्हणजे काय आणि दुसरं म्हणजे डॉक्टरकडे जाण्यापूर्वी अशी कुठली लक्षणं की माझं ब्लड प्रेशर बहुतेक वाढलं असावं असं आपल्याला आपलं निदान करता यायला पाहिजे? तर ब्लड प्रेशरला सायलेंट किलर म्हणतात. कारण ब्लड प्रेशरचे जे सिम्पटम्स आहेत म्हणजे जे आपल्याला कळण्यासाठी ज्या गोष्टी होऊ शकतात, लक्षणं आहेत ती फार उशिरा येतात. त्यात जी उशिरा येणारी लक्षणं आहेत ती म्हणजे डोकं दुखतं किंवा चक्कर येते किंवा छातीत दुखायला लागतं किंवा दम लागतो थोड्याच अंतरामध्ये गेल्यानंतर. ही सगळी जी किंवा ब्लरिंग ऑफ द व्हिजन होतं, ही सगळी लक्षणं उशिरा येतात. ती कित्येक वर्ष जातात की आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. आणखीन त्या इतर अवयवांच्यावरती त्याचा वाईट परिणाम होत असतो. मग शेवटी ते हे कळायला लागतात. त्यामुळे
ही लक्षणे येईपर्यंत न वाट बघणं चांगलं. आणखीन अगदी 20 वर्षापासून माणसांनी रेग्युलरली आपलं ब्लड प्रेशर चेकअप करत राहिलं पाहिजे. आणि आता हा अवेअरनेस खूप बहुतेक लोकांच्या मध्ये आहे. त्यामुळे रेग्युलर डॉक्टर व्हिजिटमध्ये आपल्याला कळून चुकतं की ब्लड प्रेशर आपलं हाय झालेलं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.